विश्लेषण करायचं झालं तर सरी हे आमच्या चित्रपटाचं नाव आहे, जे योगायोगाने मीच ऍक्च्युली सजेस्ट केलंय. आमच्या चित्रपटाचे जे दिग्दर्शक प्रोड्युसर आहेत, इनफॅक्ट जो को ऍक्टर पण आहे पृथ्वी अंबार म्हणून, फर्स्ट टाइम साऊथ मधून इथे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा काम करतोय. तर बऱ्याचदा असं झालं की नॉर्थ मधून साऊथ मध्ये कामं केलेली खूप जण आहेत आणि फिल्म इंडस्ट्री गाजवलेली अगदी लोक. साऊथ मधून आपल्या इथे येणाऱ्या पहिलाच मला तरी वाटतं एक हिरो, लीड हिरो म्हणून, आणि ते एका प्रेम कहाणीमध्ये. सो सरी हे नाव या कारणासाठी, कारण पावसाची सर आपल्याला जितकी हवी हवीशी वाटते अशा उन्हाच्या वेळेत ती येऊन जाते, ती ओलावा तर देऊन जाते पण पुन्हा हुरहुर पण लावते आणि ती निघून जाते. ती परत कधी येईल माहिती नाही, ती परत कदाचित येत पण नाही किंवा अगदी काय म्हणतात पूर घेऊन येते. सो तसंच काहीसं प्रेमाचंही असतं मला असं वाटतं, किंवा आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींचंही असतं. सो आमच्या फिल्ममध्ये दिया, रोहित आणि आदी हे तीन जे कॅरेक्टर्स आहेत यांच्या प्रेमाचा त्रिकोण आहे. यांच्या आयुष्यातही काही ना काही प्रमाणात अशाच काही गोष्टी घडतात की जिथे सरी जशा आयुष्यात येऊन जातात तशा पद्धतीने व्यक्ती आयुष्यात येऊन जाते आणि ती परत कधी येईल याची काही खात्री नाही. सो अशा काही टाईपचं असल्याने मला पहिला शब्द जो सुचला तो म्हणजे सरी होता. तर म्हणून सरी. कथा कोणाची म्हणतात? स्वतः जे दिग्दर्शक आहे अशोका KS म्हणून, त्यांचीच कथा आहे. त्यांनी एडिट पण केली आहे, त्यांनी लिहिली पण आहे, त्यांनी दिग्दर्शित पण केली. अजिंक्य, तुझी चॉकलेट बाई म्हणून जरा प्रसिद्धी आहेच, तू तसे रोल पण केले एक दोन तसे, परंतु याच्यात तुला वेगळंपणा काय जाणवलं आहे तुझं कॅरेक्टर निभावताना? की ठीक आहे, तुमचं त्रिकूट आहे किंवा ट्रँगल, आतापर्यंत अशा बऱ्याचशा चित्रपटात अशा स्टोरीज येऊन गेलेल्या आहेत, पण नेमकी तुमच्या चित्रपटात वेगळं काय आहे? माझ्यासाठी वेगळं पण या भूमिकेचं हे होतं की मी अगदी पहिली भूमिका जी करू शकलो म्हणजे माऊलींच्या कृपेने, विठू माऊलींची, जो एक खूप वेगळा रोल होता. मी हार्डली 22-23 वर्षांचा होतो तेव्हा. सो तिथे विठू माऊलींची भूमिका असो किंवा त्याच्यानंतर मी एक ऍडल्ट कॉमेडी सिनेमा केला. त्या दरम्यान मी मनोगुरू झालं ही सिरियल पण मंदार देवस्थळी सरांनी दिग्दर्शित. सो त्यातलं एकदम लाऊड कॅरेक्टर होतं. इंद्रा फुल मारधाड करणारा, रस्त्यावरून फुल पळणारा वगैरे, जे माझ्यासाठी नवं होतं कारण आधी मी देवाची भूमिका निभावलेली. सो तसंच ही मनोडुडू झालं मधली भूमिका निभवताना मला हा सिनेमा आला. या सिनेमाच्या दिग्दर्शकांचं वैशिष्ट्य हे की ते आम्हाला अशी एक एक्स्ट्रा बुवई पण ट्विक नाही करू द्यायचे. म्हणजे ते इतके पर्टिक्युलर होते की त्यांना माहिती होतं कोणत्या फ्रेममध्ये काय तुम्ही केल्यावर ते चांगलं दिसेल. सो आम्ही ते ब्लाइंडली फॉलो केलं. सो माझ्यासाठी नवं हे होतं की एका नॉन महाराष्ट्रीयन दिग्दर्शकाच्या तोंडून ते मोडकं तोडकं मराठी ऐकून समजून घेऊन किंवा हिंदी इंग्रजी त्यांच्या भाषेतलं ऐकून घेऊन हे समजून घेऊन, पण त्यांना मराठी ऑडियन्सचा, मराठी मुळाचा किती अभ्यास आहे हेही पाहायला मिळालं. सो एक सटल काम, मालिकेचं काम करताना फिल्मसाठी एक सटल काम करण्याची संधी मला या रोहितचं कॅरेक्टर मधून मिळाली. चित्रपटात वेगळं काय कथानक जे आहे, समजा मला असं वाटतं की बऱ्यापैकी ट्रायंगल स्टोरीज येऊन गेलेल्या आहे मराठी चित्रपटात. काय सी, इट्स नॉट जस्ट अबाउट लव्ह ट्रायंगल. म्हणजे आता मुळात प्रेम ही संकल्पना आपल्या मनुष्याच्या एक्झिस्टन्स पासून प्रेम ही संकल्पना आहे, त्याला किती प्रकारे मांडणार. सो मला असं वाटतं मांडणी याची वेगळी. जसं की मी म्हणालो की एक नॉन महाराष्ट्रीयन व्यक्ती आणि त्यांच्या पद्धतीचं जे काही मांडणी होती, ते ज्या पद्धतीने ज्या लयात आम्हाला बोलायला लावायचे त्याबद्दल परफॉर्मन्स वाईज म्हटलं तर ते वेगळं. मांडणी ह्या प्रकारे वेगळी की कुठेही असं हिरो हिरोईन, गाणी, त्यांचे डान्स आणि मग कोणीतरी व्हिलन येतो, ह्या पद्धतीचं ते प्रेमाचं त्रिकूट नसून एक इनोसेंट मुलगी जी इंट्रोवर्ट असते, फार काही बोलू नाही शकत, जी रितिका श्रोत्री आहे, ती नेमकी आज इथे येऊ नाही शकली, पण सो तिचा रोल असा की एक इंट्रोवर्ट मुलगी, फार काही बोलू शकत नाही, व्यक्त होऊ शकत नाही, अशा मुलीला जेव्हा प्रेम होतं तेव्हा ते व्यक्त करण्यासाठीची जी काही धडपड ती करते. रोहित हा जो कॉलेजचा सगळ्यात गुड लुकिंग मुलगा आहे आणि मास्टर्स करतोय, तो त्याची डॉट ड्रॉइंग खूप फेमस असते आणि म्हणजे तो एका विशिष्ट प्रकारे ड्रॉइंग काढत असतो आणि अशा काही पद्धतीने इतक्या इनोसेंट नोटवर सुरू होणारी ही लव्ह स्टोरी अचानक अशा वळणांवर जाते की त्याच्यामध्ये पृथ्वी अंबार जो आधीचं कॅरेक्टर